नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या मध्ये. मित्रांनो, 18 तारखेसाठी आपण डेटा ट्रॅक करतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, आज दिवसभरात काय काम झालं आणि आपण काय संकेत दिले होते. त्या ठिकाणी आपण साइडवेज आणि ग्रीन कलर त्या ठिकाणी दिला होता. म्हणजे साइडवेज टू पॉझिटिव्ह असं आपल्याला ते ट्रीट करायचंय मित्रांनो. तर मार्केट फार असं एकदम वाईल्ड मुवमेंट नव्हतं, हे आपल्याला डेटामध्ये क्लिअर दिसत होतं. त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी हे इंडिकेट केलं. आताही डेटा साइडवेज टू पॉझिटिव्ह आहे, पण साइडवेज लिहिण्याचं रिझन असं की आपण एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजीवर काम करतोय मित्रांनो. आणि ती स्ट्रॅटेजी अशा 100, 50, 20 पॉईंट वर खाली झाल्याने काय फरक नाही पडत. त्यासाठीचे हे संकेत आहे. तर जे रेग्युलर फॉलोअर्स आहेत त्यांना हे त्याची कल्पना आहे हे काय आहे, कशा पद्धतीने आपण हा डेटा डिकोड करतो. तो ओव्हरऑल डेटा कसा चेंज झालाय तो त्या ठिकाणी आपण बघू. ठीक आहे. ओव्हरऑल सगळीकडे संमिश्र काम झालेलं आहे. मेजर जे आहे एफ आयज कडून पुट जे आहेत ते शॉर्ट साईडला ऍड झाले 33% चे. ओके. पण याचं कम्पॅरिझन तुम्ही कराल पुट लॉंगशी, तर ते त्या हिशोबाने तुम्हाला असं वाटेल की हे ठीक गोष्ट आहे. म्हणजे जरी हे 12% जरी ऍडिशन झालेली असली तरी हे तेवढंच आहे. रिझन असं की याच्यामध्ये ही संख्या कमी आहे. म्हणजे हे 3 लाखाची क्वांटिटी आणि 2,29,033% वाढल्यानंतर जो आकडा येतो तो याच्या बरोबरीचाच असू शकतो. ठीक आहे. तशा हिशोबाने तुम्ही डेटा ला हे करा, रीड करा. तर या ठिकाणी जो चेंजेस झालेत ते ऑलमोस्ट सगळ्या स्ट्राईक प्राइस वर काम झाले. त्याचं रिझन असं मित्रांनो, एक्सपायरी नंतरचाच हा डेटा आहे. त्यामुळे मग सगळे जे सेलर पण आहेत, बायर पण आहेत, सगळे लोक त्या हिशोबाने ते मिक्स झाले असतील. मार्केट जरी पॉझिटिव्ह होतं तरी पुट साईडवर सुद्धा काम होताना दिसलेलं आहे. ठीक आहे. तर डेटा ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहे, साइडवेज टू पॉझिटिव्ह. त्या ठिकाणी अग्रेसिव्ह ट्रेड करायला जाऊ नका. फार मेजर मुवमेंट, मोठं हेवी लॉंग त्या ठिकाणी आपल्याला सध्या तरी दिसत नाहीये. पोझिशन लॉंग साईडचीच आहे, पण हेवी लॉंग त्या ठिकाणी आपल्याला नाही दिसत आहे. तर मित्रांनो, आजच्या डेटामध्ये डायरेक्शन लक्षात आली. तुम्हाला काही गोष्टी मी सांगितल्यात मागच्या व्हिडिओजमध्ये, रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला आयडेंटिफाय होतील. मी सांगितलं होतं काही ॲक्विजिशन चालू आहे शेअरचं ABFRL वर, म्हणजे आदित्य बिर्ला फॅशन्स लिमिटेड वर. तर तशा हिशोबाने आज तो 4% वरती होता. ठीक आहे. असे मोठे मोठे जे स्टॉक्स आहेत जे ऑलमोस्ट 10-10, 15-15, 20-20% वाढतात. आपण रॅडिंग्टन पकडला होता, लक्षात आहे. ही पूर्ण मुवमेंट कॅप्चर केली होती मित्रांनो आपण. हे कशा पद्धतीने होतं, काय होतं, हे शिकण्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. लॉंग टर्मची जर्नी तुम्हाला प्रॉफिटेबल करायची असेल तर तुम्हाला डेटा ड्रिव्हन व्हावं लागेल. बेसिक्स काही फॅक्ट समजून घ्यावा लागतील आणि त्या शिकवतोय मी तुम्हाला. शिकण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट हे करू शकता. त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी त्या हिशोबाने सुकर करू शकतो आणि डेटामध्ये डेटा ड्रिव्हन होऊन त्या ठिकाणी प्रॉफिटेबल होऊ शकतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. थँक्यू.